आणि आता दिवसभरात इतर राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूया। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप अर्ज दाखल। अजितदादा गटाला दिलेल्या घड्याळ चिन्हाबाबत निर्णय घेण्याची मागणी। अजितदादा गटालाही नवं चिन्ह द्या, शरद पवार गटाची मागणी। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आदिवासी समाजाचे आमदार रात्री 10:30 वाजेपर्यंत वेटिंगवरच। दुपारी 3 वाजेपासून रात्री 10:30 पर्यंत आमदार वेटिंगवर होते। आदिवासी समाजाचे आमदार आता आक्रमक भूमिकेच्या पवित्र्यात आहेत। 10 तोंडी रावण महाराष्ट्राला लुटत आहे। रावण टक्केवारी खातात, मुंबईतील जमीन खातात। अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंची पत्रकार परिषद। शिवसेना भवनमध्ये होईल पत्रकार परिषद। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा। कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे। वरच्या निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांकडून पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। पंढरपूर मंगळवेढ्यामधून लढण्यास ते इच्छुक आहेत, तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणार, अनिल सावंतांची माहिती। माजी मंत्री मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड हे स्वगृही परतणार आहेत। 15 ऑक्टोबरला पिचड पिता पुत्र हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशाची शक्यता। काही दिवसांपूर्वी पिचड यांनी घेतली होती पवारांची भेट।